गीता अध्याय 14 श्लोक 19. नान्यं गुणेभ्यः कर्तारै यदा द्रष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति. नान्यं अनुस्वाराचा ङ ना पूर्ण म्हणायचा, न अन्य असं ऐकू येईल. नान्यं गुणेभ्यः अर्धा विसर्ग उच्चार, कर्तारै क वर आघात, अनुस्वाराचा य, यदा द्रष्टानुपश्यति द्र वर आघात आणि पश्यति मधल्या प वर आघात. यदा द्रष्टानुपश्यति गुणेभ्यश्च ने पूर्ण म्हणायचा, भला य ऐकू येऊ दे, त्या य वर आघात घेऊन पुढचा श जोडून म्हणायचा. गुणेभ्यश्च परं वेत्ति अनुस्वाराचा व, अनुनासिक व असा उच्चार करायचा, अर्धाच व उच्चार करायचा. गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं म वर आघात, अनुस्वाराचा म, सोऽधिगच्छति सो नंतर अवग्रह आहे त्यामुळे सो वाढवायचा आहे. गच्छति मधल्या ग वर आघात घ्यायचा, शेवटचा ती ऱ्हस्व आहे, पटकन उच्चार करायचा. नान्यं गुणेभ्यः कर्तारै यदा द्रष्टानुपश्यति 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 गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति 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 नान्यं गुणेभ्यः कर्तारै यदा द्रष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति. संधी विग्रह न अन्यं गुणेभ्यः कर्तारं यदा द्रष्टा अनुपश्यति गुणेभ्यः च परं वेत्ति मद्भावं सः अधिगच्छति. न म्हणजे नाही, अन्यम म्हणजे दुसरा कोणी, गुणेभ्यः म्हणजे गुणांशिवाय, कर्तारम म्हणजे कर्ता, यदा म्हणजे जेव्हा, द्रष्टा म्हणजे बघणारा, आपल्या जड देहामध्ये आतमध्ये जो जीवात्मा आहे तो साक्षी आहे, तो सगळं बघत असतो देहाकडनं होणाऱ्या गोष्टींकडे, म्हणून त्याला द्रष्टा असं म्हणतात. अनुपश्यती म्हणजे पाहतो किंवा पुन्हा पुन्हा पाहतो. अनु हा जेव्हा उपसर्ग जोडला जातो तेव्हा तीच क्रिया पुन्हा करणे, बघण्याची क्रिया पुन्हा पुन्हा करणे म्हणजे पुन्हा पुन्हा पाहतो. गुणेभ्यः म्हणजे गुणांच्या, च म्हणजे आणि, परम म्हणजे श्रेष्ठ किंवा पलीकडचा, वेत्ती म्हणजे जाणतो, मद्भावम म्हणजे माझ्या भावाला, माझ्या स्वरूपाला, सहा म्हणजे तो, अधिगच्छति म्हणजे प्राप्त करून घेतो. या श्लोकात एकच सामासिक शब्द आहे, मद्भावम. मम भावः इति मद्भावः षष्ठी तत्पुरुष समास आहे. अन्वय, यदा द्रष्टा गुणेभ्यः अन्यं कर्तारं न अनुपश्यति च गुणेभ्यः परं वेत्ति सः मद्भावम् अधिगच्छति. जेव्हा द्रष्टा म्हणजे आपल्या शरीरात राहणारा साक्षी पुरुष किंवा जीवात्मा तिन्ही गुणांच्या पेक्षा वेगळा असा अन्य कोणी करता नाही असे पाहतो, तसेच तिन्ही गुणांच्या
अत्यंत पलीकडे असलेल्या परमात्म्याला तत्वतः जाणतो, तो माझे स्वरूप प्राप्त करून घेतो, माझ्या भावाला येऊन मिळतो. आत्तापर्यंत भगवंतांनी सत्व रज तम ह्या 3 गुणांचे परिणाम, त्यांची बंधनं काय आहेत, त्यांचा उपयोग काय आहे, ते वाढले आहेत असं कसं ओळखावं, हा सर्व भाग विशद करून सांगितलेला आहे. आता भगवंत इथे सांगतायत ह्या श्लोकामध्ये की 3 गुण काय काय कार्य करतात हे आधी जाणून घ्यायचं आणि नंतर ह्या 3 गुणांना ओलांडून किंवा या 3 गुणांच्या पलीकडे असणारा परमात्मा, त्याला तत्वतः जाणायचं. बाह्यतः जे जे काही दिसतंय किंवा जे जे घडतंय ते 3 गुणांमुळे घडत आहे हे आधी ओळखायचं. आणि मग भगवंत त्रिगुणातीत आहे, तिन्ही गुणांच्या पलीकडचा आहे. भगवंताच्या ठिकाणी ह्यापैकी कुठलाही गुण नाही. हे 3ही गुण प्रकृतीतून निर्माण झालेले आहेत आणि भगवंत केवळ द्रष्टा आहे किंवा साक्षी आहे हे जाणून घेऊन स्वतः सुद्धा स्वतःच्या देहाकडून होणाऱ्या सर्व कर्मांचं कर्तृत्व स्वतःकडे न घेता 3 गुणांना द्यायचं किंवा 3 गुणांमुळे माझ्या देहाकडनं सर्व कर्म होत आहेत हे बघायचं, साक्षी भावानी बघायचं. आपल्याच देहाकडनं घडणाऱ्या कर्मांकडे साक्षी भावानी ज्याला बघता आलं तो भगवंतासारखा झाला. भगवंत जसा स्वतः ब्रह्मदेव पण होतो सृष्टी निर्मितीच्या वेळेस, भगवंतच पालन करतो संपूर्ण सृष्टीचं, तेव्हा तो विष्णू होतो. आणि जेव्हा संपूर्ण सृष्टीचा संहार करतो तेव्हा तोच भगवंत शंकराच्या रूपामध्ये अवतरतो किंवा आपण त्याला ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर अशी नावं देतो. पण भगवंत स्वतः काय म्हणतो? 4थ्या अध्यायाच्या 13व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतो की चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारम अपि माम अकर्तारम अव्ययम विद्धि. या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की चातुर्वर्णीय व्यवस्था मी निर्माण केली, पण ती कशी केली? गुण आणि कर्म ह्यानुसार, त्या विभागानुसार प्रत्येकाने कुठलं कर्म करायचं हे मी व्यवस्था लावून दिली. पण असं असून सुद्धा तू मला अकर्ता समज, कारण कर्मांच्या फलामध्ये मी आसक्त नाही आणि ह्या सर्व कर्मांचं कर्तृत्वाच्या अभिमानानेही मी लिप्त नाही. कर्मफलामध्ये सुद्धा मला स्पृहा नाही, त्यामुळे तू मला अकर्ता समज. हे जे भगवंतानी 4थ्या अध्यायामधील 13 आणि 14व्या श्लोकात सांगितलं तेच इथे वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. स्वतःला अकर्ता कसं मानावं हे भगवंतांनी 3ऱ्या अध्यायात पण सांगितलं की प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. म्हणजे प्रकृतीकडून सर्व कर्म होत असतात, पण अहंकारामुळे ती मी केली असं जीवात्मा मानतो हा शब्द फार महत्त्वाचा आहे बरं का. कोण करत असतं? खरं तर प्रकृती करत असते, आपला देह करत असतो. आणि जेव्हा आपण देहाशी तादात्म्य पावतो तेव्हा देहानी होणारी कर्म मी केली असं मानतो. पण भगवंत इथे आपल्याला अकर्ता व्हायला सांगतायत. भगवंत जसा सर्व सृष्टीची रचना करून सुद्धा अकर्ता आहे, त्याप्रमाणे जेव्हा मनुष्य किंवा जेव्हा जीवात्मा देहाकडून होणारी सर्व कर्म मी करत नसून सत्व रज तम हे 3 गुण करत आहेत आणि ती देहाकडनं होणारी कर्म जेव्हा तो साक्षी भावानी बघतो. त्यासाठी एक उदाहरण दिलेलं आहे की दिवा जसा एखाद्या उंबऱ्यावर ठेवलेला दिवा ज्याप्रमाणे बाहेरही उजेड देतो आणि खोलीच्या आतही उजेड देतो, त्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या कर्मांकडे साक्षी भावानी बघायला सुरुवात केली की ती साक्षी भावाची दृष्टी त्याच्या बाह्य व्यवहारांना सुद्धा
उजळवून टाकते आणि आंतरिक ज्ञानाला सुद्धा उजळवून टाकते. करायचं तर सर्व आहे, काही करायचं नाही असं नाही, पण मी केलं असं मानायचं नाही. मग कुणी केलं? मला हा नेहमी प्रश्न पडायचा, की गीता म्हणते अकर्ता हो, अकर्ता हो, निरहंकार हो. अरे पण माझ्या देहाने केलंय, मग मी कसं म्हणायचं नाही की मी केलं म्हणून? तर त्याचं उत्तर असं, की ह्या देहाकडनं होणारी कर्म आत्मशक्तीच्या अस्तित्वामुळे होतात. नुसता देह काहीच करू शकत नाही. म्हणजे खरा करणारा कोण आहे? तर आत्मा आहे. हे आपल्याला बघायचं आहे. आणि आत्मा करता म्हणावा तर देहाच्या आश्रयाशिवाय आत्म्याला काहीच करता येत नाही. त्यामुळे आत्मासुद्धा खरा करता नाही. हेच सर्व तत्वज्ञान भगवंतांनी 13व्या अध्यायाच्या 29व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तथात्मानं अकर्तारं स पश्यति. प्रकृतीचे 3 गुण मनुष्याकडून सर्व प्रकारे सर्व कर्म करवून घेत असतात. आत्म्याला किंवा स्वतःला जो अकर्ता मानतो तो खरं पाहतो. जोपर्यंत मनुष्याला मी म्हणजे देह आहे हा देहाशी तादात्म्य भाव असतो, तोपर्यंत देहाकडनं घडणारी सर्व कर्म मी केली असं मनुष्य बघतो. पण जेव्हा मी म्हणजे देह नसून मी म्हणजे आत्मा आहे असा आत्मसाक्षात्कार होतो, तेव्हा मात्र त्रयस्थपणे स्वतःच्या देहाकडून होणाऱ्या कर्मांकडे आपण बघायला शिकतो. आत्मभाव जागृत झाला की साक्षी भावसुद्धा आपोआपच त्यातून निर्माण होतो. भगवंताने इथे स्वतःला साक्षी मानून गुणांकडून घडणाऱ्या सर्व कर्मांचं अकर्तेपण घ्यायचं किंवा मी करता नाही असं बघायचं. अनुपश्यती म्हटलं बरं का, पुन्हा पुन्हा बघायचं. कारण भगवंताला असं अनुपश्यती असं म्हणायची वेळ का आली? कारण थोडा वेळ लक्षात राहतं की मी करता नाही, पण पुन्हा एकदा कुणीतरी डिवचलं किंवा कुणीतरी आपल्याला काहीतरी दूषण दिली की लगेच आपल्यातला अहंकार जागृत होतो आणि पुन्हा आपण आपल्या देहाकडनं होणारी कर्म मी केली, मग त्या कर्मांचा गुणदोष किंवा त्या कर्मांची स्तुती निंदा ही माझीच आहे असं आपण मानायला लागतो. म्हणून अनुपश्यती शब्द घातलाय भगवंतानी. एकदा बघून भागत नाही, पुन्हा पुन्हा बघावं लागतं. किती काळ बघावं लागतं? पूर्ण आयुष्यभर स्वतःच्या कर्मांकडे साक्षीभावानी बघता आलं तर भगवंताला जाणलं असं होईल. आपण 3रा अध्याय बघितला तेव्हाच बघितलं की सत्वगुणामुळे सात्विक कर्म घडतात. देवपूजा किंवा सत्कर्म, दान, धर्म, यज्ञ, याग हे सगळं सत्वगुणामुळे घडतं. आता सत्वगुणामुळे ही जी कर्म घडतात ती कर्म मी केली नसून भगवंताने माझ्याकडनं करवून घेतली असा भाव मनामध्ये ठेवावा. म्हणजे सात्विक कर्मांचा सुद्धा अहंकार निर्माण होत नाही. राजस कर्म जी आहेत म्हणजे सांसारिक कर्म ती सुद्धा नाईलाजानी का होईना आपल्याला करावीच लागतात. देह आहे तोपर्यंत देहाबरोबर त्याचा संसार आहेच. संसार म्हणजे पती पत्नीचा संसार असा अर्थ नाही आहे. जेव्हा आपण जन्माला आलो तेव्हा आत्मा आणि कुडी म्हणजे देह यांचं लग्न लागलं आणि त्या आपल्या जन्मापासनं हा आपला संसार चालू आहे. आणि मग संसारासाठी लागणाऱ्या गोष्टी नाईलाजानी का होईना पण कराव्याच लागतात. देह आहे म्हणजे 12 वाजता भूक लागणार, अन्न शिजवायला पाहिजे, खाल्लं पाहिजे. देह आहे म्हणजे काही ना काहीतरी धनप्राप्ती करून घ्यायला पाहिजे, म्हणून आपला उद्योग व्यवसायही करायला पाहिजे. देह आहे तो थकणारच आहे, त्याला कधी ना कधीतरी विश्रांतीचीही आवश्यकता आहे. देह आहे थंडी, ऊन, वारा, पाऊस ह्यापासून संरक्षण करण्यासाठी वस्त्रही त्या देहाला घातलीच पाहिजेत. अशा प्रकारे हा संसार सगळा रजोगुणातून ही सांसारिक कार्य होत असतात. दिवसभर जेव्हा आपण विविध प्रकारची कर्म करून थकतो तेव्हा त्या देहाला
विश्रांतीची आवश्यकता असते किंवा व्याधिग्रस्त जेव्हा देह होतो तेव्हा सुद्धा त्याला विश्रांतीची आवश्यकता असते. त्यामुळे तेव्हा तमोगुणाचं कार्य सुरू होतं. निद्रा, आळस हे तमोगुणाचं कार्य देहाला विश्रांती देण्यासाठी असतं. आणि कधी ना कधीतरी आपल्या हातनं एखादी चूक घडते, कधी ना कधीतरी आपला अहंकार वर येतो, हेही तमोगुणाचं कार्य आहे. ह्या गोष्टीकडे सुद्धा त्रयस्थपणे बघायला शिकायचं. आणि मग भगवंत कसा आहे, तर तो ना सात्विक आहे, राजस आहे, ना तामस आहे. तिन्ही गुणांच्या पलीकडचा तो आहे. सगळं जाणणारा आहे. संपूर्ण विश्वामध्ये जे जे घडतं आहे त्याच्याकडे साक्षी भावाने बघणारा श्रेष्ठ असा परमात्मा आहे. आपण जे जे करतो जाणून बुजून किंवा नकळतपणे ते सर्व भगवंत बघत आहे. हा भाव जेव्हा मनुष्यामध्ये जागृत होतो, परमात्मा सतत आपल्यावर लक्ष ठेवून आहे, परमात्मा जे जे करतोय ते बघतोय. मग लोकांनी आपली निंदा करो, स्तुती करो, भगवंताच्या चरणी आपली सेवा निश्चित प्राप्त झालेली आहे किंवा त्यांनी त्याची नोंद घेतलेली आहे. हे जेव्हा आपल्या लक्षात येतं किंवा ह्याचा आपल्याला जेव्हा प्रत्यय येतो, तेव्हा त्या परमभावाला जाणल्यामुळे, त्या साक्षी भावाला जाणल्यामुळे तोच साक्षी भाव हाच भगवत भाव आहे. आणि असा साक्षी भाव स्वतःच्या कर्मांच्या ठिकाणी आणि भगवंतानी केलेल्या कर्मांच्या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकतो. तेव्हा भगवत भावाला ती व्यक्ती प्राप्त होते. अर्थातच साक्षी भाव जागृत होणं हे अत्यंत आवश्यक आहे, असं इथे भगवंतानी सांगितलेलं आहे. आणि ज्याच्या ठिकाणी असा साक्षी भाव जागृत झाला तो भगवंतापर्यंत जाऊन पोहोचतो. खरं तर देहात असतानाच जी जी कर्म तुम्ही साक्षी भावाने करता ती सगळी भगवत भावाने झालेली असतात. साक्षी भावाने झालेली सर्व कर्म भगवत भावात केलेली असतात. त्यामुळे त्या वेळेस त्या कर्मांच्या वेळेस ती व्यक्ती भगवत स्वरूप झालेली असते. फक्त आपला हा भगवत भाव अखंड टिकत नाही, तो अखंड टिकवण्याचा मनुष्याने प्रयत्न करावा. अंतकाळी सुद्धा हा भगवत भाव जागृत राहिला पाहिजे. आणि ज्याचा अंतकाळी साक्षी भाव जागृत राहिला तो भगवंतामध्ये निश्चितपणे जाऊन पोहोचतो किंवा भगवत प्राप्ती करून घेतो. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. नान्यं गुणेभ्यः कर्तारै यदा द्रष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति. हरि ओम तत्सत्.